सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी उमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची हो हो तुम्ही लक्ष घालाल याबद्दल काही शंकाच नाहीये. फक्त तुम्हाला जे कळेल ते आम्हालाही कळवलं तर फार बरं होईल. हो हो नक्की नक्की. ओके थँक्यू. गुड डे. हॅलो. हां मी भागीरथी गोखले बोलतीये. वकील साहेब आहेत का? हां प्लीज. हां मी भागीरथी गोखले बोलतीये. तुम्हाला आजच्या दिवसभरात इकडं यायला कधी वेळ आहे का हो? मग प्लीज घरी येऊन भेटून जाल जरा. ओके 4 वाजता मी वाट बघते. थँक्यू. हाँ आय्याजी चहा आणलाय. बघितला. थंड होईल. आय्याजी मला बोलायचंय तुमच्याशी. ऐकते. पिंट्याचं वागणं चुकलंय मला मान्य आहे. थँक्स. आय्याजी पण मलाही कल्पना नव्हती. आता यानं काय फरक पडतो? पण मग यात माझा काय दोष नाहीये. आय्याजी मग आत्ताच एवढं सगळं घडून गेलंय. सगळ्यांच्या मनात त्याबद्दल राग आहे. पण आय्याजी तुमच्या मनात जितका राग आहे तितकाच राग माझ्याही मनात आहे त्याच्याबद्दल. तुझ्या रागाला आमच्या रागासारखी धार नाहीये. का नाही असणार? त्याचं वागणं कौतुकास्पद नाही आणि मलाही जाब विचारायचा आहे त्याला. मला त्याला शासन करायचे. तू साथ देशील? जा तू. नंतर बोलू. चहा घेऊन जातो. मी पुन्हा गरम करून आणू? नको थँक्स.
जान्हवी, पिंट्यानं हे सगळं काही लाख रुपयासाठी केलं ना? पिंट्या, चल हातपाय धुवून घ्यायचं. पिंट्या, हे खरं आहे पिंट्या, म्हणजे हे खरं असणारच आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय की हे सगळं असंच घडलंय का? पिंट्या, हे खरं आहे का? अरे करताना लाज वाटली नाही, मग आता तोंड उघडताना शरम का वाटतेय तुला? मी काय विचारतोय पिंट्या? हो, असं काय करता? सांगेल ना तू सगळं. कधी कधी सांगे? सगळ्यात सत्यानाश केल्यानंतर? तुला कल्पना आहे का पिंट्या, माझी मुलगी तुझी बहीण ज्या घरामध्ये दिलेली आहे त्या घराशी असं वागून तू माझ्या सगळ्या संस्कारांना, माझ्या शिकवणुकीला काळीमा फासलेला आहे. ह्या प्रकारानंतर ताईचं काय होईल हा साधा विचार सुद्धा शिवला नाही तुझ्या मनाला? अरे शरम कशी वाटली नाही पिंट्या तुला हे सगळं करताना? ते आपल्या मुलाच्या वागणुकीमुळे आपली मान ताट झाली नाही तरी चालेल, पण निदान ती शर्मेने खाली झुकू नये एवढी किमान अपेक्षा होती माझी तुझ्याकडून. ती सुद्धा पुरी करता आली नाही तुला. यासाठी त्या दिवशी विचारत होतास मला जीव देऊ का म्हणून. अरे हे असलं कृत्य करण्यापेक्षा तू जीव दिला असतास ना तर खूप बरं झालं असतं पिंट्या. अरे तुझ्यासारखा मुलगा पदरी असण्यापेक्षा निपुत्रिक असलेला बरं. काय काय मिळवलंस तू या तू? बाबा, माझ्या मुलीच्या संसाराशी, तिच्या घराशी का असा अघोरी खेळ मांडलायस तू? आता जरा कुठे तिचं बरं सुरू झालं होतं, निश्वास टाकत होतो मी. बोळा बोळा फिरवलास तू सगळ्यावर. बहिणीचं सुख बघवत नव्हतं, बापाची मनशांती खुपत होती. काय म्हणजे कशासाठी केलं ते सगळं? आणि हे सगळं करणाऱ्या त्या धर्म चैतन्याच्या किशोरचे पाय चाटत होतास तू. चांगल्या वाईटाची, आपल्या परक्याची तुला जाणीवच नाही का? दुष्ट बुद्धीचा म्हणूनच जन्माला आलायस तू. या तुला जन्माला घातल्याचा आज फार मोठा पश्चाताप होतोय मला. पश्चाताप होतोय. माझं चुकलंय सगळंच. अगदी पहिल्यापासून आई विना वाढणाऱ्या पोरीचे हाल बघवत नव्हते म्हणून दुसरं लग्न केलं मी. दुसरं मूल नको होतं मला, पण दुसरी असली तरी ही माझी बायको आहे, एक स्त्री आहे. मूल व्हावं असं तिला वाटत असेल तर त्याच्या आड आपण येणं योग्य नाही म्हणून तुझ्या जन्माला संमती दिली मी. पण तिथे चुकलं माझं. जानूच्या हितासाठी केलेली प्रत्येक गोष्ट तिच्या विरोधात गेली, तिला त्रासाची ठरली. शरम वाटते मला तुला जन्माला घातल्याची. माझी जानू नाही, पण तू मात्र सावत्रपणा दाखवला साथ. तिचा सख्खा भाऊ असतास ना तर हे असं कृत्य करायला जावला नसतास तू. बाबा, हे बघा बाबा, मला सगळं मान्य आहे, सगळं मान्य आहे मला, पण बाबा मी हात जोडतो, प्लीज बाबा. बाबा मला सावत्र नका म्हणू ना बाबा, प्लीज. बाबा म्हणू नको मला. बाप मेला तुझा पिंट्या. असं काय करताय तुम्ही आणि काय बोलताय? अहो मी म्हणायचे ना नेहमी, पिंट्या मूर्ख आहे, त्याला अक्कल नाहीये. तुम्ही नका ना त्याचं म्हणणं एवढं मनावर घेऊ. खरंच सांगते, आणि स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. काय रे ए मूर्खा, काय डोळ्यावर काय झापडं बांधलीस का? अरे कळतंय का तुला? जानूचं सासर आहे ते. आता बोल ना, जीभ टाळूला चिकटते तुझी, वाचा बसते का तुझी? चला आधी उठ आणि बाबांच्या पाया पड, लोटांगण घाल त्यांच्या समोर आणि म्हण मला माफ करा म्हणून. जावई बापूचे पाय धर, त्यांना म्हणावं मला माफ करा, माझं चुकलंय, माझं चुकलंय. वाटल्यास पटल्यास जोड्याने मारा. अरे आपली चूक झाली असेल तर कबूल करायला काही हरकत नसते, कळलं ना? त्याने काही कमीपणा येत नसतो आपल्याला. अरे बघतोस काय माझ्या तोंडाकडे? घाल लोटांगण बाबांच्या पायावर, घाल.
आय एम सॉरी आई, पण मी हे नाही करू शकत. तुमचं बरोबर आहे बाबा, जीव महत्वाचा असतो, बाकी सगळं परत मिळवता येत, पण गेलेला जीव नाही परत मिळवता येत बाबा. गेलेला जीव नाही परत मिळवता येत, जीव महत्वाचा असतो. पिंट्या 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 बाहेर निघालायस का? हो. ऑफिसला? नाही. मग काम आहे. श्री, तू खाल्लंही नाहीयेस काही. भूक नव्हती मला. मला तुझा त्रास कळतोय श्री. तुला नाही कळू शकणार. असं कसं म्हणतोस तू? बायको आहे मी तुझी. पण तू एक बहीण सुद्धा आहेस. म्हणजे तुलाही असंच वाटतंय का? त्यात वाटायचंय काय? फॅक्ट आहे. अरे यात माझी काय चूक आहे? पण मी असं काही म्हटलेलंच नाहीये. मग तू असं का वागतोयस? तुला माहीतच नाहीये का मी असं का वागतोय हे? माझा काय दोष आहे यात श्री? पण मी काही म्हटलंय का तसं? म्हणत कुणीच नाही आहात तुम्ही, ना तू ना. जानवी, आम्ही माणसं, यंत्र नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा जर मनावर परिणाम झाला असेल ना, तर तो पुसून टाकण्यासाठी काही वेळ हा द्यावा लागणार. मला मान्य आहे. मग तुला हे सगळे प्रश्न पडतायतच का? आय एम सॉरी. खरंच मला हे असले प्रश्न नको पडायला. पण मी काय करू? मला ना सुचत नाहीये श्री काही. पिंट्याला अचानक समोर पाहिलं तेव्हाही नाही सुचलं. मी त्याला थांबवू शकले असते का मला माहित नाही, पण त्याला पाहून सगळं वागणं बघून मला इतका धक्का बसला होता की मी सुसंगतपणे विचारच करू शकत नव्हते. मला खरंच कळलं नाही मी काय करू. असं होतं ना रे श्री कधीतरी. हे सगळं तू मला का सांगतेस? कारण मला तुला सांगावंसं वाटतंय श्री. जानवी, मला वेळ लागणार आहे हे सगळं पचवून घ्यायला आणि नॉर्मलला यायला. मला कळतंय. थँक्स. आय एम सॉरी. श्री, जानवी, मला निघायचंय. कधीपर्यंत परदेशी? आता नाही सांगता येणार. मी वाट पाहते. वेळ लागेल मला. तरी मी वाट पाहते. मला कशाचीच गॅरंटी नाही आता. मला आहे. जानवी, मला भावनांचा उबग आलाय, स्वतःच्या सुद्धा. प्रेमाचं नको यायला. प्रेम ही सुद्धा एक भावनाच असते. प्रेम सोसण्याची ताकद देतं. मला आता काही नकोय. निरीच्छ झालोय मी. स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकलो ना तरी पुरे झालं. एक विचारू? विचार, पण लवकर, मला निघायचंय. मी पिंट्याला भेटले तर चालेल तुला? हा तुझा प्रश्न आहे. मला तुझी परवानगी हवी. मी कोण आहे तुला परवानगी देणार आहे? तो भाऊ आहे तुझा. तुझी बायको म्हणून भेटायचंय मला त्याला. नात्याचं नाव बदललं म्हणजे व्यक्ती बदलत नाही. अप्रोच बदलतो ना. पण मला नाही वाटत की त्याचं नाव घेतलेलं किंवा त्याच्याशी संपर्क केलेला घरात कोणालाही चालेल. अगदी मलाही नाही. ॲज आय सेड, हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे.
त्यामुळे तू ठरव काय करायचं. मला उशीर होतोय, मी निघतो. श्री, जान्हवी पिंट्याची अक्कल काय कचरा खायला गेली होती का? अगं त्याला कळते का त्याने काय केलंय ते? हॅलो, हा बोल, ऐकते. पिंट्याच्या 2 कानाखाली वाजवायचे वाटतात मला. महामूर्ख कुठचा. अगं 4-4 वेळा डोळे फाडून मी तो फोटो बघितला. माझा विश्वासच बसत नव्हता की आपल्या पिंट्याने हे सगळं केलंय. आय मीन काय काय गरज काय होती त्याला हे सगळं करायची? मी सरळ घरी गेलो, म्हटलं जर खरंच त्याने हे केलं असेल ना तर काका काकूंसमोर त्याच्या कानफटात वाजवावी. अगं एखादा बेशुद्ध माणूस सुद्धा इतकी मोठी चूक करणार नाही जितकी या मूर्खाने केली आहे, ते सुद्धा उघड्या डोळ्यांनी. हॅलो जान्हवी, जान्हवी श्री कसा आहे? ठीक आहे. तू बोललीस का नंतर पिंट्याशी? नाही. मी मगाशी घरी गेलो होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काकांनाही यातलं काही माहिती नाहीये जान्हवी. सो मीही काही बोललो नाही त्यांना. थँक्यू. अगं पण त्यांना कळलं तर? मला नाही माहिती. मला काहीच माहित नाहीये मनीष. त्यांचा फोन येत होता तेव्हा मी कट केला. म्हणजे तेव्हा बोलण्यासारखी परिस्थितीच नव्हती. त्यांना जर हे कळलं तर काय वाटेल याची कल्पनाच करता येत नाहीये रे मला. मी नंतर बोलते तुझ्याशी. हॅलो चुकलंय बाळा, माझं चुकलंय. जावई बापूंच्या पायावर लोटांगण घालून क्षमा मागायला आलो त्यांची. बाबा पाणी घ्या ना. मी चहा टाकू तुमच्यासाठी? नको, काहीतरी घ्या ना बाबा. नको आहे बाळा. या घरातून आता क्षमेशिवाय आणखी काही नकोय मला. नमस्कार, बसा. नाही नको. जे घडलं त्याची क्षमा मागण्याची खरं तर पात्रता नाहीये आमची. खूप चुकलंय आमचंच. हात जोडतो, मोठ्या मनानं क्षमा करा. क्षमा करण्यानं सगळं पुसलं गेलं असतं तर नक्की क्षमा केली असती. नाही नाही, पुसलं तर नक्कीच जाणार नाहीये, पण क्षमा केली तर आमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. आणि आमच्या मनाचं काय? श्री आमचा एकुलता एक लाडका मुलगा आहे. या घराचा कर्ता पुरुष आहे. मोठ्यांना मान देण्यात आणि लहानांना समजून घेण्यात तो कधीही कमी पडला नाही. खऱ्या अर्थानं सुसंस्कृत आणि सज्जन मुलगा आहे तो. त्याच्या तोंडाला काळं फासून तुमच्या मुलाने आमच्या घराण्याला काळं फासलंय. नाही, तुम्ही बोलताय त्यातला शब्द आणि शब्द खरा हो, पण तुम्हाला एक सांगू का? म्हणजे आमच्या पिट्ट्याला आहे ना अक्कलच कमी हो. अभ्यासातही डोकं नव्हतंच त्याचं. पण तो मनाने वाईट नाहीये. त्याला एकदा माफ करा तुम्ही. यापुढे तो असं कधीही वागणार नाही. मी गॅरंटी देते ना त्याची.
माझा पोटचा पोर आहे तो. तुम्ही मोठे आहात, तुमचं मनही मोठं आहे. चूक झाली एवढी पदरात घ्या आणि माफ करून टाका त्याला. मी माझ्या सख्ख्या मुलांना कधी माफ केलं नाही. तुमच्या मुलाला कशी माफ करू? अहो लहान आहे तो अजून. आपण काय करतोय हे न कळण्या इतका लहान नाहीये तो. वयाने वाढलाय तो, फक्त अक्कल कमीच. मूर्खपणा केलाय त्याने. काही लाख रुपये घेतलेत त्यांनी हा मूर्खपणा करण्यासाठी. किशोरकडनं त्यांनी काही लाख रुपये घेतलेत यांच्या ऑपरेशनसाठी, हो ना? आईजी, लहान तोंडी मोठा घास घेते मी. पण रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगू का? तुझ्या भावाला डिफेंड करणार असशील तर नको सांगूस. डिफेंड नाही करत आहे आईजी. पिंट्याने पैसे घेतलेत हे खरं आहे. त्याने हे असं सगळं केलंय हे सुद्धा खरं आहे. पण ह्या कामासाठी त्याने पैसे नक्कीच घेतले नाहीत. नक्की नाही आईजी. पिंट्या असं करेल असं तरी तुला वाटलं होतं का कधीतरी? अय्याजी, अहो रक्ताचं नातं आहे त्याचं जानूशी. हे तो विसरला.